जय गजानन ताई, जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये। आज आपल्याला बेसन बनवायचं आहे, तर ते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते तुम्हाला मी सांगतोच। तर चला आपण व्हिडिओ चालू करू। तर आपण हे आता कढई ठेवलेली होती आणि याच्यात आपण तेल टाकून ठेवलेलं होतं पहिलेच गरम व्हायसाठी। आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यात आपल्याला टाकायचं सगळ्यात पहिले जिरं। तर आता आपण जिरं आपल्या अंदाजाने टाकलेलं आहे। आता याच्यात आपण पुढची सामग्री टाकायची आपल्याला। तर आपण जिरं होऊ देऊ। तर आपलं जिरं झालेलं आहे। याच्यात टाकायचं आपल्याला लसण, जो आपण बारीक खोडून घेतलेला होता। लसण आपल्याला थोडासा फिरून घ्यायचा कढईमध्ये। आपला लसण आपल्याला होऊ द्यायचा आहे। याचा कलर थोडासा बदलला पाहिजे। लालवट कलर आला अजून आपल्याला सामग्री टाकायची तिच्यात। तर आता आपल्याला याच्यात जी मिरच्या आपण खुळून घेतलेल्या आहेत ते मिरच्या टाकायच्या आहेत। हे खुळून घेतलेल्या मिरच्या, हे सर्व मिरच्या टाकून द्यायच्या आहेत। आपल्या अंदाजेप्रमाणे घ्यायचं, कसा तिखट लागते कोणाला फिक्का लागते। आता थोड्याशा आपण मिरच्या होऊ देऊ। आता आपल्याला याच्यात टाकायचा कांदा, जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे। हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। हा सर्व कांदा टाकून द्यायचा। आता हा कांदा होऊ देऊ आपण। याला असं आलटून पलटून घ्यायचं। कांदा चांगला झाला पाहिजे आपला। लसण चांगला झालेला आहे, मिरच्या चांगल्या झालेल्या आहेत, जिरं बी चांगलं झालेलं आहे। फक्त आता आपल्याला हा कांदा होऊ द्यायचा आहे। आता आपण हा थोडासा कांदा होऊ देऊ। आता आपला कांदा झालेला आहे। याच्यात टाकायची आपल्याला शिमला मिरची, जी आपण बारीक कट करून घेतलेली आहे। सर्व शिमला मिरची टाकून द्यायची। ती अशी अडचून परतून घ्यायची। ही शिमला मिरची होऊ द्यायची थोडीशी। तर आता आपण याच्यात टाकू मीठ। मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला। या शिमला मिरचीवर आपण मीठ टाकलेलं आहे, कांदा शिमला मिरची। आणि आता आपल्याला शिमला मिरची जी आहे ती अजून थोडीशी होऊ द्यायची आहे। आपण ही थोडीशी आता शिमला मिरची होऊ देऊ। ते आपल्या आता शिमला मिरची झाली, कांदा बी झाला। आपण हे जे बेसन आहे ते पहिलेच रेडी करून घेतलेलं होतं। तर आता हे रेडी केलेलं बेसन आपल्याला याच्यात सोडायचं आहे सर्व। आता हे आपलं बेसन सोडून झालेलं आहे। याच्यात हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं। तर आपल्याला आता या बेसनावर झाकण ठेवायचं आहे। आता आपण हे झाकण ठेवलेलं आहे। आता हे झाकून आपल्याला 5 मिनिटं होऊ द्यायचे आहेत। तर आपलं बेसन झालं। आता आपण घेऊ झाकण काढून। आता मस्त बेसनाचा सुगंध येत आहे। आता मी घेतो वाळून आणि तुम्ही घ्या चॅनल सबस्क्राईब करून। भेटू पुढच्या व्हिडिओत। जय गजानन।